हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल मॅथ्स विथ सागर. आज आपण ॲप्लिकेशन डेरिव्हेटिव्ह चे सगळे क्वेश्चन्स 2025 चे PYQs आपण सगळे या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. तर या क्वेश्चनसाठी सगळ्यात महत्त्वाची असते ती म्हणजे थेरी, जी आपण लास्ट व्हिडिओमध्ये सगळी कव्हर केलेली आहे. इक्वेशन ऑफ टँजंट, इक्वेशन नॉर्मल पासून तर डायरेक्टली मॅक्सिमम मिनिमम पर्यंत आपण सगळे पॉईंट एकदम बारकाईने त्या व्हिडिओमध्ये बघितलेले आहेत. जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला असेल अगोदर तो व्हिडिओ बघा आणि मग या व्हिडिओजकडे तुम्ही येऊ शकता. तर आपण अगोदर इक्वेशन ऑफ टँजंट, इक्वेशन नॉर्मलचे सगळे क्वेश्चन्स आपण कव्हर करून घेऊया आणि मग त्यानंतर अप्रॉक्सिमेशन, रोल्स थेरम, मॅक्सिमम मिनिमा, इन्क्रीजिंग डिक्रीजिंग सगळे क्वेश्चन आपण वन बाय वन या आता व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर तुम्हाला भीती कशाची वाटत असेल तर यामध्ये तुम्हाला वर्ड प्रॉब्लेम्स खूप येतात त्याची भीती वाटत असेल किंवा अप्रॉक्सिमेशनचे क्वेश्चनचं फॉर्म्युला लक्षात नसेल राहत, त्यासाठी आपल्याकडे खूप शॉर्टकट्स ट्रिक्स आहेत. तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत तुम्ही थांबून राहा. मी तुम्हाला जिथे जिथे क्वेश्चन्स येतील त्या ठिकाणी शॉर्टकट्स नक्कीच सांगणार आहे. तर चला स्टार्ट करूया पहिल्या क्वेश्चन पासून. आता क्वेश्चन मध्ये आपल्याला इफ द कर्व y इक्वल टू एक्स स्क्वेअर मायनस 6x प्लस बी पासेस थ्रू द पॉइंट काहीतरी दिले. म्हणजे अगोदर मी एक डायग्राम ड्रॉ करतो. सपोज एकदा आपण डायग्राम ड्रॉ केली आहे आणि डायग्राम मध्ये आपली ही जी कर्व आहे जिचं आपल्याला इक्वेशन दिले y इज इक्वल टू ax स्क्वेअर मायनस 6x प्लस बी, ही कर्व आपली 0,4 या पॉइंट मधून पास होत आहे. म्हणजे काय बरं, आता ही कर्व हा पॉइंट आपलं काय इक्वेशन काय करेल, सॅटिस्फाय करेल. सॅटिस्फाय म्हणजे काय, आपण हा पॉइंट या इक्वेशन मध्ये पुट करू शकतो. मग आपण जर पॉइंट पुट केला म्हणजे y ची व्हॅल्यू 4 पुट करणार आणि x ची व्हॅल्यू 0 पुट करूया, म्हणजे आपल्याला आन्सर भेटेल 4 इज इक्वल टू a इंटू 0चा स्क्वेअर तर 0 येईल, मायनस 6 इंटू 0 पण 0 आलं, म्हणजे मला डायरेक्टली बी चा आन्सर 4 भेटलेला आहे. आता ऑप्शन्स मध्ये आपण बघूया की बी चा आन्सर कुठे कुठे 4 आहे बरं. तर इथे 4 आहे, इथं 4 आहे, या दोघांमध्ये आन्सर -4 आहे, म्हणजे ए आणि डी लगेच आपले इलिमिनेट झाले. आता पुढे जाऊया क्वेश्चन मध्ये आपल्याला काय दिलंय, इफ द कर्व पासेस थ्रू द पॉइंट हॅज इट्स टँजंट पॅरलल टू एक्स ऍक्सिस ऍट x इक्वल टू 3/2. म्हणजे काय बरं, आपली जी टँजंट लाईन आहे ना, म्हणजे ही टँजंट लाईन आपली एक्स ऍक्सिसला काय पॅरलल आहे. मग पॅरलल शब्द आला तर आपल्याला एक लक्षात येतं की पॅरलल लाईनचे स्लोप इक्वल असतात. म्हणजे आपल्या या टँजंट लाईनचा स्लोप काय येईल, डायरेक्टली 0 येईल. का बरं, कारण पॅरलल लाईनचा स्लोप इक्वल आणि एक्स ऍक्सिसचा स्लोप आपला 0 असतो, त्यामुळे टँजंट लाईनचा पण आपला स्लोप काय आला, 0 आला. मग आता मी कालच्या व्हिडिओमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट स्टार्टिंगलाच एक लाईन लिहून दिली होती, द डेरिव्हेटिव्ह ऑफ कर्व ऍट अ पॉइंट इज अ स्लोप ऑफ टँजंट. म्हणजे आपल्याला या कर्वचा डेरिव्हेटिव्ह काढावा लागतो. डेरिव्हेटिव्ह काढल्यानंतर हा पॉइंट त्या कर्व मध्ये डेरिव्हेटिव्ह मध्ये पुट करावा लागतो. जे काही आन्सर येईल ते आन्सर आपलं स्लोप ऑफ टँजंट असतो. मग आता आपण काय करूया, या कर्वचा डेरिव्हेटिव्ह काढूया. तर y चा डेरिव्हेटिव्ह dy/dx, ax स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह बाय युजिंग पॉवर रूल 2ax आला, -6 ऍज इट इज. आपल्याला माहिती आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ ऍट अ पॉइंट म्हणजे आता x ची व्हॅल्यू 3/2 दिली आहे, म्हणजे x ची व्हॅल्यू 3/2 टाकली तर डेरिव्हेटिव्हचा आन्सर आपलं काय येतं, डायरेक्टली 0 येतं. म्हणजे 0 इज इक्वल टू 2a, x ची व्हॅल्यू आपण 3/2 पुट करणार, -6. आता हे आपण सॉल्व्ह करूया. 2 टू गेट कॅन्सल, -6 इकडे आला तर 3a इज इक्वल टू 6 भेटला आणि a चा आन्सर आपल्याला 2 भेटलेला आहे. मग बघा बरं कोणता ऑप्शन आपल्याला करेक्ट दिसतोय. a ची व्हॅल्यू 2 आणि b ची व्हॅल्यू 4, तर आपल्याला ऑब्विसली ऑप्शन बी करेक्ट दिसतो आहे. सो फर्स्ट क्वेश्चन आपण एकदम इझिली सॉल्व्ह केला. हे तुम्ही पटकन लिहून घ्या. आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. नाउ द सेकंड क्वेश्चन इज अबाउट द y coordinate is changing as x coordinate is changing. हा क्वेश्चन 12वी बोर्डच्या क्वेश्चन मध्ये म्हणजे स्टेट बोर्डच्या बुक मध्ये पण होता, पण तिथे काहीतरी वेगळे आपले नंबर्स होते. आता आपण हाच क्वेश्चन त्या वेळेने समजून घेऊया. खूप सोपं आहे. काय दिले बघा, अ पार्टिकल मूव्स अलॉंग अ कर्व. म्हणजे आपण एक कर्व काढणार, त्या कर्व वरती एक पार्टिकल मूव्ह होतोय. म्हणजे काय बरं, तर हा पार्टिकल आहे ना ऍज विथ रिस्पेक्ट टू टाइम आपण चेंज करू शकतो. म्हणजे आपला एक्स कॉर्डिनेट आणि वाय कॉर्डिनेट दोघं पण कोणावरती डिपेंड झाले, टी वरती आपले डिपेंड झाले. तर असं जर असेल ना तर आपण आता याला डिफरन्शिएट करणार आहोत विथ रिस्पेक्ट टू टी. तर आपण बघूया क्वेश्चन मध्ये काय दिलंय, पार्टिकल मूव्स अलॉंग अ कर्व y इक्वल टू 2x³ - 1/3. म्हणजे या कर्वचं इक्वेशन आपल्याला दिलेलं आहे. द पॉइंट ऑन द कर्व at which the y coordinate is changing. म्हणजे आपल्याला तो पॉइंट्स कॅल्क्युलेट करायचा at which
वाय कॉर्डिनेट इज चेंजिंग 18 टाइम्स द एक्स कॉर्डिनेट. मग आता वाय कॉर्डिनेट चेंजिंग म्हणजे काय माहिती का, तर डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय विथ रिस्पेक्ट टू टी. मग आता वाय कॉर्डिनेट चेंजिंगला आपण लिहून घेणार dy अपॉन dt. इज आलं की आपण इज इक्वल टू म्हणणार चेंजिंग 18 टाइम्स म्हणजे 18 इंटू ऍज एक्स कॉर्डिनेट चेंजिंग म्हणजे काय dx अपॉन dt आपण इथे लिहिणार आहोत. मग आता आपण या y ला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी जर केलं तर काय भेटतं आपण बघूया. लेट y इज इक्वल टू आपण काय करूया, जो डिवाइडचा 3 आहे तो दोघांना आपण स्प्लिट करून घेऊ म्हणजे आपल्याला भेटेल 2/3 x क्यूब मायनस 1/3. आता dy अपॉन dt आपण याला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी जर केलं तर आपल्याला आन्सर भेटेल 2/3 ॲज इट इज एक्स क्यूबचं डेरिव्हेटिव्ह 3x² इंटू dx बाय dt. तर 3 कॅन्सल झाले आणि आन्सर आपल्याला भेटलं 2x² dx अपॉन dt. हे जे इक्वेशन होतं ना आपलं, जे आपल्याला गिवन होतं क्वेश्चन मध्ये, त्याला आपण 1 म्हणूया. dy बाय dt ची जी व्हॅल्यू आली ती आपण इथे रिप्लेस करूया इक्वेशन 1 मध्ये. तर आपल्याला भेटेल इक्वेशन 1 इम्प्लाइज इक्वेशन 1 मध्ये dy बाय dt ची व्हॅल्यू जर मी रिप्लेस केली तर आपल्याला भेटेल 2x² dx बाय dt इज इक्वल टू 18 dx बाय dt. तर dx बाय dt गेट कॅन्सल आणि आपल्याला डायरेक्टली x² इज इक्वल टू 18 अपॉन 2 दॅट इज x² इक्वल टू 9 भेटला आणि x ची व्हॅल्यू प्लस मायनस 3 आपल्याला इथे भेटलेली आहे. म्हणजे आपल्याला x कॉर्डिनेट तर भेटला -3 + 3 जे ऑप्शन्स आहेत त्यांचे पण x कॉर्डिनेट आपल्याला -3 + 3 भेटत आहे. मग आता एक x ची व्हॅल्यू -3 किंवा +3 आपण या कर्व मध्ये टाकून बघूया आणि आन्सर बघूया काय भेटतंय. मग आता कर्व मध्ये y इज इक्वल टू मध्ये मी x ची व्हॅल्यू अगोदर +3 टाकून बघतो. तर 2 टाइम्स x ची व्हॅल्यू 3 टाकली तर 3 चा क्यूब -1 अपॉन 3 आपल्याला भेटेल 2 ॲज इट इज. 3 चा क्यूब काय येईल बरं मग आता 3 3 जा 9 9 3 जा 27 इथला 27 -1 अपॉन 3 27 2 जार 54 -1 अपॉन 3 आणि आन्सर भेटला आपल्याला 53 अपॉन 3. म्हणजे मला पॉइंट काय भेटला, x ची व्हॅल्यू मी +3 टाकली तर आपल्याला पॉइंट 53 अपॉन 3 भेटलेला आहे. मग आहे का कुठे ऑप्शन, इकडे सगळे -3 आहे, इकडे 3 आहे. 3 मध्ये एकच 3 ला फक्त 53 अपॉन 3 आहे म्हणजे आपल्याला मायनस काढायची सुद्धा गरज नाही पडली. 3 चा आपला पॉइंट 53,3 आल्यामुळे डायरेक्टली आपण काय म्हणू शकतो इथे ऑप्शन डी इज करेक्ट असं म्हणू शकतो. तर सोपं होतं क्वेश्चन, पटकन लिहून घ्या. नाउ द नेक्स्ट क्वेश्चन इज द पॉइंट ऑन द कर्व 4y². आता परत या क्वेश्चन मध्ये आपल्याला पॉइंट काढायला विचारलाय. तर काय विचारले पुढे, द पॉइंट ऑन द कर्व ॲट विच द टँजंट बिकम्स पॅरलल टू y ॲक्सिस. म्हणजे काय, आता टँजंटचं आपलं सगळं डिस्कशन चाललंय. तर टँजंट आपली काय असते बरं, टँजंटचा स्लोप काय असतो, द डेरिव्हेटिव्ह ऑफ कर्व ॲट अ पॉइंट इज अ स्लोप ऑफ टँजंट असं आपल्याला माहिती आहे. तर टँजंट बिकम पॅरलल टू y ॲक्सिस म्हणजे आता पॅरलल शब्द आला की आपण म्हणतो स्लोपचा इक्वल. आता y ॲक्सिसचा स्लोप आणि आपल्या टँजंट लाईनचा स्लोप आपला इक्वल असणार आहे. मग आपल्या y ॲक्सिसचा स्लोप हा नॉट डिफाईन असतो. नॉट डिफाईन म्हणजे काय की त्याच्या डिनॉमिनेटरला 0 असतो. जर डिनॉमिनेटरला 0 असेल तर आपण म्हणणार की टँजंट लाईनचा स्लोप आपला नॉट डिफाईन आहे. मग टँजंट लाईनचा स्लोप नॉट डिफाईन असेल तर आपल्या नॉर्मल लाईनचा स्लोप आपला त्याचा निगेटिव्ह रिसिप्रोकल असतो. मग आता नीट लक्ष देऊन बघा, mn म्हणजे काय, आपल्या mt लिहूया आपण. mt म्हणजे स्लोप ऑफ टँजंट. स्लोप ऑफ टँजंट काय आपला नॉट डिफाईन, त्याला आपण 1/0 असं लिहितो. आणि नॉर्मल लाईनचा स्लोप म्हणजे mn हा आपला, आता याचा रिसिप्रोकल म्हणजे आपला काय असेल 0 असणार आहे. मग आता mn हा स्लोप ऑफ नॉर्मल असतो. mt म्हणजे आपला dy बाय dx आणि mn म्हणजे आपला dx अपॉन dy असा असतो. म्हणजे मला dx अपॉन dy 0 आता यूज करायचा असेल तर या इक्वेशनला मी डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू y करणार. का बरं कळलं, कारण की स्लोप ऑफ टँजंट आता आपला नॉट डिफाईन आहे, तो आपल्याला यूज करता येणार नाहीये. आपण स्लोप ऑफ नॉर्मल यूज करणार. स्लोप ऑफ नॉर्मल आपण dx अपॉन dy ने डिनोट करत असतो. म्हणून याला आपण डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू y करूया. आता डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू y जर केलं तर आता आपलं काय इक्वेशन येतंय बघूया. 4y² चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू y आपला 8y आला बाय युजिंग पॉवर रूल
-4y चा डेरिव्हेटिव्ह आपला -4 येईल. आता इथे 2 ॲज इट इज x चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू y आपला dx अपॉन dy येणार. -1 चा डेरिव्हेटिव्ह 0 आणि 0 इक्वल टू ॲज इट इज. आता हे आपण सॉल्व्ह करूया आणि dx अपॉन dy ची व्हॅल्यू याच्यामध्ये 0 पुट करूया. तर आपल्याला 8y -4 आता dx अपॉन dy ची व्हॅल्यू 0 पुट केली तर हा 0 झाला इज इक्वल टू आपल्याला 0 भेटला. 8y इज इक्वल टू आपल्याला 4 भेटेल आणि y इज इक्वल टू 4 अपॉन 8 दॅट इज 1 अपॉन 2 आपल्याला इथे भेटणार आहे. तर ऑप्शन मध्ये फक्त एका ऑप्शन मध्ये y ची व्हॅल्यू 1 अपॉन 2 दिसते, म्हणजे आपला कोणता ऑप्शन असणार आहे? ऑप्शन ए आपला करेक्ट असणार आहे. आपल्याला ऑप्शन मध्ये x व्हॅल्यूची गरजही नाही पडली. का बरं? कारण y ची व्हॅल्यू 1 अपॉन 2 कोणत्याच ऑप्शन मध्ये नाही, फक्त ए ऑप्शन मध्ये असल्यामुळे तो ऑप्शन आपला करेक्ट झाला. I hope you understand. Write down fast. Now the next question is, if the line ax plus by plus c equal to 0 is normal to the curve xy equal to 1. म्हणजे आता ही जी लाईन दिली ना ती x into y इक्वल टू 1 ला नॉर्मल आहे. तर आपण याला एक्झाम्पल मध्ये y इक्वल टू लिहून घेतो ऑलवेज. y इज इक्वल टू आपला 1 अपॉन x ही कर्व आली आहे. या कर्वला ही लाईन नॉर्मल आहे. मग आता आपण या लाईनचा स्लोप अगोदर काढून घेऊया. स्लोप ऑफ नॉर्मल. तर आपला स्लोप ऑफ नॉर्मल येईल ax प्लस by प्लस c इक्वल टू 0 चा आपला स्लोप -a अपॉन b असतो. याला mn असं म्हणूया. का बरं? स्लोप ऑफ नॉर्मल हे आपलं सिंबल आपण कन्सिडर करूया. आता या कर्वला आपण डिफरन्शिएट केलं तर आपल्याला स्लोप ऑफ टँजंट भेटत असतो आणि टँजंटचा स्लोपचा निगेटिव्ह रेसिप्रोकल घेतला की आपल्याला स्लोप ऑफ नॉर्मल भेटत असतो. मग आता अगोदर स्लोप ऑफ टँजंट काढूया आपण. तर स्लोप ऑफ टँजंट आपण dy बाय dx करतो डायरेक्टली. डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x तो आपल्याला भेटला -1 अपॉन x². आता याचा निगेटिव्ह रेसिप्रोकल म्हणजे dx अपॉन dy आपला निगेटिव्ह रेसिप्रोकल जर आपण याचा घेतला तर आपल्याला एक्झॅक्टली x² असा भेटणार आहे. आता हा इकडे मी dx अपॉन dy लिहितच नाही. का बरं? आता हा आपला स्लोप ऑफ नॉर्मल आहे म्हणजे इज इक्वल टू mn आपला हा स्लोप तयार झाला. मग आता mn आपल्याला x² इथे भेटलाय आणि इकडे -a अपॉन b आहे. तर इम्प्लाइज x² ची व्हॅल्यू आपली -a अपॉन b आलेली आहे. आता नीट लक्ष द्या. याचे कंडिशन्स आहेत ना ते आपण इझिली सॉल्व्ह करू शकतो. आता मला एक माहिती आहे की डिनॉमिनेटरला b आला तर तो आपला नॉट इक्वल टू 0 पाहिजे. मग नॉट इक्वल टू 0 असेल तर ह्या कंडिशन मध्ये आपल्याला इक्वल टू दिसतोय, म्हणजे हा जो ऑप्शन आहे ना ऑप्शन सी आता पहिला गायब झाला. ओके. आता नीट लक्षात घ्या, x² हा जर रिअल नंबर असेल तर याचा स्क्वेअर कधी निगेटिव्ह होऊ शकतो का? तर कधीच नाही. का बरं? -2 चा स्क्वेअर ऑलवेज काय असतो? पॉझिटिव्ह 4 असतो. -3 चा स्क्वेअर पॉझिटिव्ह 9 असतो. म्हणजे कोणताही नंबर घेतला त्याचा स्क्वेअर कधीच निगेटिव्ह येत नाही. पण तरी इथे आपल्याला मायनस साइन आलंय. मग आता ए आणि बी च्या व्हॅल्यूज आपल्या काय पाहिजे? एकमेकाच्या अपोजिट पाहिजे. अपोजिट का बरं? एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह असेल तर ए अपॉन बी चा रेशो निगेटिव्ह येईल आणि निगेटिव्ह काय होतील? पॉझिटिव्ह येतील. म्हणजे जर ए ग्रेटर दॅन 0 असेल तर बी लेस दॅन 0 आणि ए लेस दॅन 0 असेल तर बी ग्रेटर दॅन 0 असेल. मग आता अपोजिट कुठं दिसतंय बघा बरं. मग आता ए ग्रेटर दॅन 0 बी ग्रेटर दॅन 0 हे दोघं सारखेच आहे म्हणजे हा ऑप्शन पण इलिमिनेट झाला. इथं पण दोघं सारखेच आहे, हा ऑप्शन पण इलिमिनेट झाला. इथे दोघं वेगवेगळे आहे. ए पॉझिटिव्ह बी निगेटिव्ह असेल तर दोघांचा रेशो निगेटिव्ह आणि निगेटिव्ह काय होतील? पॉझिटिव्ह. देअरफॉर ऑप्शन बी इज करेक्ट. ओके. हा क्वेश्चन तुम्हाला कळला असेल तर राईट डाऊन फास्ट. आता हा क्वेश्चन नीट लक्ष देऊन बघा. यामध्ये या टाइपचे क्वेश्चन खूप वेळ विचारले जातात बरं का. द अँगल थिटा ॲट विच द कर्व y इक्वल टू 3 and y इज इक्वल टू 7 इंटरसेक्ट इज गिवन बाय. म्हणजे काय की दोन कर्व्स आपल्या एकमेकाला इंटरसेक्ट करत आहे ऍट अ सिंगल पॉइंट. म्हणजे त्या दोन्ही कर्व्स कुठेतरी एका पॉइंटला आपल्या काय होतात? इंटरसेक्ट होत आहेत. तर इंटरसेक्ट होत असेल तर आपण काय करतो? दोन्ही इक्वेशन सायमल्टेनियस सॉल्व्ह करत असतो. मग आता y इक्वल टू आणि y इक्वल टू आल्यामुळं लेफ्ट साइड सेम आहे ना, मग आपण राईट साइड पण सेम करूया. तर आपल्याला भेटेल 3x इज इक्वल टू 7x. तर एक लक्षात घ्या, हे जे इक्वेशन आहे ना हे फक्त एकच x ची व्हॅल्यू व्हेरीफाय करू शकतं आणि ती x ची व्हॅल्यू म्हणजे काय? x इज इक्वल टू 0. तर x ची व्हॅल्यू आपण 0 याच्यामध्ये टाकून बघितली तर 3 1 येईल आणि 7 पण आपली व्हॅल्यू काय? 1 येईल.
हे इक्वेशन फक्त एकच व्हॅल्यूने सॅटिस्फाय होईल, ते म्हणजे x इक्वल टू 0. आता एक पॉइंट आपल्याला भेटला, म्हणजे x इक्वल टू 0 आपल्याला भेटलाय. मग आता x इक्वल टू 0 दोन्हीपैकी कोणत्याही एका इक्वेशन मध्ये टाकले तर आपल्याला y ची व्हॅल्यू 3:0 किंवा 7:0 ची काय भेटेल, 1 भेटेल. आता आपल्याला अँगल थिटा ऍट विच द कर्व्स विचारलेले आहेत, तर डायरेक्टली आपण अँगल काढू शकत नाही, अगोदर त्यांना आपल्याला कर्वचे स्लोप्स काढावे लागतील. मग आता आपण काय करूया, m1 इज स्लोप ऑफ y इक्वल टू 3:x. मग आता स्लोप्सचं काय रिलेशन आहे बरं, स्लोप आपला डेरिव्हेटिव्ह ऑफ कर्व असतो, मग y चा डेरिव्हेटिव्ह आपला dy बाय dx इज इक्वल टू 3:x चा डेरिव्हेटिव्ह 3:x इंटू लॉग 3 आपला असतो. मग आता स्लोप म्हणजे काय बरं, द डेरिव्हेटिव्ह ऑफ कर्व ऍट अ पॉइंट. आपला पॉइंट काय आलेला आहे x0 y1 ना, मग x ची व्हॅल्यू 0 जर याच्यामध्ये मी पुट केली तर 3:0 आपला 1 येईल आणि आपला लॉग 3 आपला m1 आपला फर्स्ट कर्वचा स्लोप येईल. ओके, अशाच पद्धतीने आपण सेकंड कर्वचा स्लोप पण फाइंड आउट करू शकतो. तर मी डायरेक्टली सेकंड कर्वला डिफरन्शिएट करतो, तर dy बाय dx आपल्याला भेटेल 7:x इंटू लॉग 7. परत हा पॉइंट आपण याच्यामध्ये पुट केला तर आपल्याला व्हॅल्यू भेटेल 7:1 आणि 1 इंटू लॉग 7 आपल्याला लॉग 7 भेटला. हा माझा सेकंड कर्वचा स्लोप झाला, विच इज नोन ॲज m2 इक्वल टू लॉग 7. आता अँगल मी तुम्हाला थेरीमध्ये फॉर्म्युला दिलेला आहे, तर अँगलचा आपला काय फॉर्म्युला होता, tan थिटा इज इक्वल टू मॉड ऑफ m1 मायनस m2 अपॉन 1 प्लस m1 इंटू m2 असा आपला असतो. तर इज इक्वल टू m1 ची व्हॅल्यू लॉग 3, m2 ची व्हॅल्यू लॉग 7 आपण टाकूया, तर आपल्याला न्यूमरेटर भेटेल लॉग 3 मायनस लॉग 7 अपॉन 1 प्लस लॉग 3 इंटू लॉग 7. तर आता इथे आपल्याला लॉगच्या प्रॉपर्टी यूज कराव्या लागतील. कोणती, लॉग ए मायनस लॉग बी आपला लॉग ए अपॉन बी असतो, म्हणजे न्यूमरेटरला आपण काय लिहून घेणार, इज इक्वल टू लॉग ऑफ ए मायनस बी, म्हणजे लॉग 3 मायनस लॉग 7 चा आपला आन्सर लॉग ए अपॉन बी लॉग 3 अपॉन 7 येईल, 1 प्लस लॉग 3 इंटू लॉग 7 आपला असंच असणार आहे. आता हा माझा कसला फॉर्म्युला, टॅन थिटाचा. मग कुठे दिसतो बरं आन्सर आपलं, लॉग 3 अपॉन 7. लॉग 3 अपॉन 7 इथे आणि इथे दिसतंय, पण डिनॉमिनेटरला मायनस साइन इथे आलेला आहे, जे आपल्याकडे नसतं, म्हणजे आपला ऑप्शन ए हा असणार आहे. ओके, या क्वेश्चन्स मध्ये आपण टॅन थिटाचा फॉर्म्युला यूज केलाय. जर कळला नसेल तुम्ही परत थिरीच्या आपल्या व्हिडिओमध्ये जाऊ शकता, त्यामध्ये मी डिटेलमध्ये याचं एक्सप्लेनेशन सांगितलेलं आहे. चला तर लिहून घ्या पटकन. नेक्स्ट क्वेश्चन आपला थोडासा लेंदी आहे पण इम्पॉर्टंट आहे. द लेंथ ऑफ परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम ओरिजिन टू द नॉर्मल टू द कर्व x² प्लस 2xy मायनस 3y² इक्वल टू 0 ऍट द पॉइंट 2,2 इज. आता हा क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करायला लावलाय, तर याच्या अगोदर जॉमेट्री आपण बघूया. तर एक आपल्याकडे सपोज एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस आपण ड्रॉ करूया. इकडे असे हा आपला वाय ऍक्सिस, हा आपला एक्स ऍक्सिस आपण ड्रॉ केला, आणि द लेंथ ऑफ परपेंडिक्युलर ड्रॉ फ्रॉम ओरिजिन टू द नॉर्मल, म्हणजे काय, ओरिजिन पासून तर आपण नॉर्मल पर्यंत. सपोज ही जी लाईन आहे आपण या लाईनला नॉर्मल म्हणूया, दिस इज नॉर्मल टू द कर्व, म्हणजे आपली जी कर्व होती या टाईपची असणार आहे. ओके, या टाईपची, म्हणजे आपली कर्वला नॉर्मल काय असते, परपेंडिक्युलर असते या टाईप मध्ये. ऍट अ पॉइंट 2,2 म्हणजे त्या कर्ववरचा पॉइंट आपल्याला 2,2 दिलेला आहे. तर आपल्याला लेंथ ऑफ परपेंडिक्युलर विचारली, म्हणजे ओरिजिन पासून, ओरिजिनचे कोऑर्डिनेट्स 0,0 ते नॉर्मल पर्यंतचा आपल्याला डिस्टन्स विचारलेलं आहे. अगोदर आपण या नॉर्मल लाईनचे इक्वेशन फाइंड आउट करूया. नॉर्मल लाईन ही एक स्ट्रेट लाईन असते. नॉर्मल लाईनचे इक्वेशन फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला नॉर्मल लाईनचा स्लोप पाहिजे आणि नॉर्मल लाईनवरचा एक आपल्याला पॉइंट पाहिजे. मग आता स्लोप्स आणि कर्वचं इक्वेशन तर आपल्याला माहिती आहे काय रिलेशन आहे. तर डेरिव्हेटिव्ह ऑफ कर्व इज अ स्लोप ऑफ टँजेंट, आणि एकदा टँजेंटचा स्लोप आला की आपण नॉर्मलचा स्लोप हा फाइंड आउट करू शकतो. कसा, निगेटिव्ह रिसिप्रोकलने. म्हणजे अगोदर आपल्याला या कर्वला डिफरन्शिएट करावं लागेल विथ रिस्पेक्ट टू एक्स नाही. तर विदाउट वेस्टिंग टाइम आपण स्टार्ट करूया. x² डेरिव्हेटिव्ह 2x प्लस 2 डेरिव्हेटिव्हच्या बाहेर x ऍज इट इज, y चा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx प्लस y ऍज इट इज, x चा डेरिव्हेटिव्ह आपण 1 घेणार, मायनस 3y² चा डेरिव्हेटिव्ह 3 ऍज इट इज, y² चा डेरिव्हेटिव्ह 2y
dy बाय dx इज इक्वल टू 0. आपण आता इक्वेशनला डिफरन्शिएट तर करून घेतलं तर आपल्याला माहिती आहे द डेरिव्हेटिव्ह ऑफ ऍट अ पॉइंट, म्हणजे आता हा पॉइंट आपण या इक्वेशन मध्ये पुट करणार आणि dy बाय dx ची व्हॅल्यू जी येईल ती आपली स्लोप ऑफ टँजंट असेल. लेट पुट x इक्वल टू 2 and y इक्वल टू 2 इन दिस इक्वेशन. सो वी गेट x ची व्हॅल्यू जर 2 टाकली तर 2 2 4 प्लस 2 टाइम्स इथे x ची व्हॅल्यू आपण 2 टाकणार इनटू dy बाय dx आपला ऍज इट इज प्लस y ची व्हॅल्यू 2 टाकली तर ऍज इट इज मायनस इथे 2 टाकले तर 2 2 4 4 3 12 dy बाय dx इज इक्वल टू आपल्याला आन्सर काय भेटेल 0 भेटेल. आता हे आपण सिम्प्लिफाय करूया, सॉल्व्ह करूया. आता हा 4 ऍज इट इज 2 2 4 dy बाय dx प्लस 2 2 4 आपल्याला भेटेल मायनस 12 dy बाय dx. आपला आन्सर इथे काय येईल 0 येईल. आता नंबरचं कॅल्क्युलेशन 4 प्लस 4 आपले 8 झाले, 4 प्लस 4 आपले 8 झाले, त्या 8 ला मी तिकडे पाठवतो म्हणजे इक्वल टू मला भेटेल मायनस 8 आणि 4 dy बाय dx मायनस 12 dy बाय dx मला भेटेल मायनस 8 dy बाय dx. आता मायनस 8 तर कॅन्सल झाले आणि मला dy बाय dx चा आन्सर काय भेटेल 1 असं भेटेल. आता dy बाय dx आपल्याला 1 भेटला तर हा स्लोप ऑफ टँजंट आहे. तर स्लोप ऑफ नॉर्मल म्हणजे mn, स्लोप ऑफ नॉर्मल आपला निगेटिव्ह रेसिप्रोकल म्हणजे -1 झाला. हे मला नॉर्मलचं इक्वेशन आता भेटलेलं आहे, नॉर्मलचा स्लोप भेटलेला आहे. तर आपण अगोदर या नॉर्मलचं इक्वेशन फाइंड आउट कसं करणार बाय युजिंग स्लोप पॉइंट फॉर्म ऑफ लाईन. तर तिथे आपण y मायनस y1 इज इक्वल टू mn x मायनस x1 हा फॉर्म्युला यूज करू शकतो. जिथे x1 y1 आपण 2 पॉइंट यूज करणार म्हणजे y मायनस 2 इज इक्वल टू स्लोप ऑफ नॉर्मल इज -1 इंटू x मायनस x1 ची व्हॅल्यू पण आपली काय 2 आहे. तर हे इक्वेशन सॉल्व्ह करूया. y मायनस 2 इज इक्वल टू मायनस एक्स प्लस 2 आणि हे इक्वेशन आपल्याला भेटेल मायनस एक्स जर इकडे आला तर x प्लस वाय मायनस 4 इक्वल टू 0. हे माझं इक्वेशन ऑफ नॉर्मल असणार आहे. तर हे नॉर्मलचं इक्वेशन आलं, इथे आपण लिहून घेऊया x प्लस वाय मायनस 4 इक्वल टू 0. आता या नॉर्मल लाईनचं डिस्टन्स फ्रॉम मला ओरिजिन काढायचं आहे. तर स्ट्रेट लाईन 11वीचं जो स्ट्रेट लाईन चॅप्टर आहे ना त्याच्यामध्ये डिस्टन्सचा फॉर्म्युला आपला झालेला आहे. तो डिस्टन्सचा फॉर्म्युला असा आहे, खूप सोपा आहे. जर एखाद्या लाईनचं एखाद्या पॉइंट पासून डिस्टन्स काढायचं असेल तर तो पॉइंट आपण डायरेक्टली त्या लाईन मध्ये पुट करतो म्हणजे x ची व्हॅल्यू 0 y ची व्हॅल्यू 0 आपण याच्यामध्ये पुट करणार. जे काही आन्सर येईल तो आपण न्यूमरेटरला लिहून घेत असतो. मग x ची व्हॅल्यू 0 आणि y ची व्हॅल्यू जर 0 पुट केली तर न्यूमरेटरला मला -4 असं आन्सर भेटलं अपॉन आणि डिनॉमिनेटरला अंडर रूट मध्ये जो x चा कोएफिशियंट आहे आणि y चा कोएफिशियंट यांच्या स्क्वेअरचे आपण ऍडिशन करत असतो. मग x चा कोएफिशियंट 1 1 चा स्क्वेअर 1 प्लस y चा कोएफिशियंट 1 1 चा स्क्वेअर 1 आणि आपल्याला फायनली आन्सर भेटेल -4 अपॉन √2. आता मॉडचा जर एखादा नंबर बाहेर आला तर तो पॉझिटिव्ह होणार आहे आणि त्या 4 ला मी 2 इंटू 2 अपॉन √2 लिहू शकतो. एका 2 ला √2 इंटू √2 लिहिलं तर एक √2 कॅन्सल झाला आणि मला आन्सर भेटलं 2√2 इज आवर फायनल आन्सर. तर कोणता ऑप्शन दिसतोय बरं इथे, तर आपल्याला ऑप्शन नंबर सी इथे आलेला दिसतोय. सो ऑप्शन सी इज करेक्ट. खूप मोठा क्वेश्चन आहे, खूप मोठं लेंदी आलेला आहे, पण जर आपली थिअरी पक्की असेल 1 बाय 1 आपले सगळे चॅप्टर व्यवस्थित आपण स्टेप बाय स्टेप समजून घेतलेले असेल तर या टाइपचे क्वेश्चन आपल्याला जास्त वेळ लागत नाही. ओके, राईट डाऊन फास्ट. नाउ द नेक्स्ट क्वेश्चन इज इफ द कर्व्स, आता दोन कर्व दिलेले आहेत, त्या दोन कर्व इंटरसेक्ट इच अदर ऍट राईट अँगल म्हणजे त्या दोन कर्व एकमेकाला राईट अँगल मध्ये इंटरसेक्ट करत आहेत. तर व्हॅल्यू ऑफ बी आपल्याला विचारले. तर राईट अँगल, आता अँगल आला आणि राईट अँगल जर दोन कर्व मध्ये तयार होत असेल तर त्यांच्या स्लोप्सचं रिलेशन आपल्याला लगेच कळायला पाहिजे. काय, तर त्यांचे स्लोप्स निगेटिव्ह रेसिप्रोकल्स असतात म्हणजे त्या दोन्ही कर्वच्या स्लोपचं मल्टिप्लिकेशन आपलं काय असेल -1 असेल. मग आता पहिल्या लाईनचा स्लोप काढूया आपण, पहिल्या कर्वचा स्लोप आणि सेकंड कर्वचा स्लोप आपण पहिला फाइंड आउट करूया. मग पहिल्या कर्वचा स्लोप आपण कसा काढतो, डेरिव्हेटिव्ह ऑफ कर्व काढतो म्हणजे फर्स्ट कर्वचा डेरिव्हेटिव्ह. तर y स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2y dy बाय dx इज इक्वल टू 6x चा डेरिव्हेटिव्ह माझा फक्त 6 येईल आणि माझं dy बाय dx चा आन्सर 6/2y दॅट इज 3/y हे आलेलं आहे. याला मी m1 असं म्हणतो. m1 इज इक्वल टू 3/y. हा कर्व ऑफ फर्स्ट
स्लोप ऑफ फर्स्ट कर्व असेल. नाउ डिफरन्शिएट इक्वेशन सेकंड विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो वी गेट 18x plus 2by into dy by dx is equal to 16 चा डेरिव्हेटिव्ह 0 येईल आणि हे आपण सॉल्व्ह केलं dy by dx साठी. तर 2by dy by dx is equal to minus 18x आणि dy by dx is equal to minus 18x upon 2by भेटेल आणि हा आपल्याला m2 is equal to 2 9 18 म्हणजे minus 9x अपॉन by ही मला m2 ची व्हॅल्यू भेटलेली आहे. तर आपण दोन्ही कर्वचे स्लोप काढून घेतले. तर परपेंडिक्युलर म्हणजे राईट अँगल म्हणजे काय परपेंडिक्युलर असेल तर त्यांच्या स्लोपचं मल्टिप्लिकेशन आपलं -1 असतं. मग आता आपण त्या दोन्ही स्लोपचं मल्टिप्लिकेशन -1 इक्वल टू करूया. तर m1 इंटू m2 इक्वल टू -1 असं आपण म्हणतो. m1 ची व्हॅल्यू 3/y, m2 ची व्हॅल्यू -9x अपॉन b इंटू y इज इक्वल टू -1 जर आपण घेतलं तर आपण मल्टिप्लाय करूया. 9 3 जार -27x अपॉन by स्क्वेअर इक्वल टू आपल्याला -1 भेटेल. मायनस मायनस कॅन्सल झाले दोन्ही साईडचे आणि 27x इज इक्वल टू आपल्याला by स्क्वेअर भेटलेला आहे. ओके, आता आपल्याला व्हॅल्यू ऑफ b काढायची आहे. तर आता आपण काय करूया, ही जी y स्क्वेअरची व्हॅल्यू आहे ती आपण जर इथे पुट केली तर y स्क्वेअरची व्हॅल्यू जर आपण 6x पुट केली तर 27x इज इक्वल टू मी b असंच लिहितो आणि ते y स्क्वेअरची व्हॅल्यू 6x जर मी पुट केली तर x आपण कॅन्सल करू शकतो. 6 ने मी इकडे डिवाइड करू शकतो म्हणजे मला b इज इक्वल टू भेटेल 27 अपॉन x ज्याला आपण 3 ने दोघांनाही भाग जातोय. तर 3 9 जा 27, 3 2 जा 6. देयरफॉर आवर करेक्ट आन्सर इज 9/2. कुठे दिसतोय का ऑप्शन? हा दिसतोय. सो ऑप्शन डी इज करेक्ट. तर तुम्हाला कळलं असेल की आपण y स्क्वेअर इक्वल टू 6x घेतला, सेकंड कर्वचं इक्वेशन 9x स्क्वेअर इक्वल टू 9x स्क्वेअर प्लस by स्क्वेअर इक्वल टू 16 घेतलं आणि हे सगळं केल्यानंतर आपण एकामेकामध्ये व्हॅल्यू टाकल्या आणि फायनली आपला आन्सर काय आलाय b इक्वल टू 9/2 आलाय. तर तुम्हाला कळलं असेल तर पटकन लिहून घ्या. लास्ट क्वेश्चन मध्ये जो आपला आन्सर आलं होतं जे आपण लास्ट क्वेश्चन मध्ये केलं होतं तेच आता पण करायचं. का बरं? ऑर्थोगोनल जो शब्द आहे ना तो आपला एक्झॅक्टली परपेंडिक्युलर सारखाच ऍक्ट करतो. म्हणजे परपेंडिक्युलर म्हणजेच ऑर्थोगोनल असं असतं. तर लास्ट क्वेश्चन मध्ये जे आपण केलं m1 m2 फाइंड केले, दोघांचं मल्टिप्लिकेशन -1 केलं, तेच आपण या क्वेश्चन मध्ये आता करणार आहोत. चला पटकन स्टार्ट करूया. x स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2x मायनस 4 एज इट इज, y स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2y इंटू dy बाय dx इज इक्वल टू 2 चं डेरिव्हेटिव्ह 0. तर आपण याला dy बाय dx इक्वल टू साठी सॉल्व्ह करतो. तर ही टर्म तिकडे घेऊन गेलो आपण तर 2x इज इक्वल टू 4 2 जर 8y dy बाय dx येईल आणि माझं dy बाय dx चं आन्सर 2x अपॉन 8y विच इज नथिंग बट x अपॉन 4y. दिस इज आवर m1. आपल्याला m1 चं आन्सर भेटलं x अपॉन 4y. आता सेकंड इक्वेशनला पण आपण डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x करूया. तर आपल्याला भेटेल 8 ॲज इट इज, x स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x. सो वी गेट 16x इज इक्वल टू 40 चा डेरिव्हेटिव्ह असा पण 0 होईल इज इक्वल टू -2my इंटू dy बाय dx. आता परत याला आपण dy बाय dx साठी सॉल्व्ह करणार. -2my इकडे आलं डिवाइड होईल. सो वी गेट 16x अपॉन -2my इज इक्वल टू dy बाय dx. इथे 2 8 जर 16 भेटेल आणि आपल्याला dy बाय dx म्हणजे m2 चं आपलं आन्सर -8x अपॉन my आपल्याला भेटलेलं आहे. ही माझी m2 ची व्हॅल्यू आलेली आहे. आता ऑर्थोगोनल म्हणजे परत दोन्हीही स्लोप्स आपल्या मल्टिप्लिकेशन दोन्ही स्लोप्स आपलं -1 असेल. सो वी गेट m1 इंटू m2 इक्वल टू -1. व्हॅल्यूज आपण पुट करूया. m1 ची व्हॅल्यू x अपॉन 4y, m2 ची व्हॅल्यू आपली -8x अपॉन my इज इक्वल टू आपण -1 लिहून घेणार. मायनस मायनस हे कॅन्सल झालंय. 4 2 जर 8 आपण म्हणू शकतो. हे मायनस मायनस पण कॅन्सल झालंय. तर न्यूमरेटरला 2x स्क्वेअर उरलाय, डिनॉमिनेटरला my स्क्वेअर इक्वल टू आपल्याला 1 भेटेल आणि हे इक्वेशन आपल्याला my स्क्वेअर इज इक्वल टू 2x स्क्वेअर असं भेटलेलं आहे. तर याचा कुठे काय यूज करू शकतो का आपण? तर आपण बघूया. m ची व्हॅल्यू काढायची आहे आणि my स्क्वेअर इज इक्वल टू 2x स्क्वेअर भेटलाय.
इक्वेशन 2 मध्ये आपण my² ला 2x² ने रिप्लेस करू शकतो. जर मी तिथे रिप्लेस केलं तर आपल्याला इक्वेशन भेटेल 8x² इज इक्वल टू 40 मायनस my² ऐवजी 2x² टाकूया. मायनस 2x² इकडे आलं तर की प्लस 2x² होईल. 8 प्लस 2 10x² इज इक्वल टू 40. x² इज इक्वल टू 4. आपल्याला x² ची व्हॅल्यू 4 भेटली आहे. आता x² ची व्हॅल्यू 4 जर मी इथे टाकली तर मला y² ची व्हॅल्यू भेटेल. काढूया आपण तशी व्हॅल्यू. x² इक्वल टू 4 मी इक्वेशन 1 मध्ये जर पुट केलं तर मला आन्सर 4 मायनस 4y² इज इक्वल टू 2 आणि मायनस 4y² तिकडे गेला 2 इकडे आला तर 4 मायनस 2 इज इक्वल टू 4y² आणि y² चा आन्सर मला 2/4 म्हणजे 1/2 भेटलेला आहे. आता x² इक्वल टू 4 आणि y² इक्वल टू 1/2 या दोन्ही व्हॅल्यू आपण जर इक्वेशन 2 मध्ये पुट केल्या की डायरेक्टली आपल्याला कोणाचा आन्सर भेटेल? m चा आन्सर भेटेल. तर आपण त्या व्हॅल्यू पुट करूया. सो वी गेट x² ची व्हॅल्यू 4 पुट केली तर 8 4 जार 32 इज इक्वल टू 40 ॲज इट इज मायनस m y² ची व्हॅल्यू आपण 1/2 घेऊया. आता हा माझा मायनस m/2 होईल. तो इकडे आला की प्लस m/2 इज इक्वल टू 40. 32 तिकडे गेलो मायनस 32. 40 मायनस 32 आपला आन्सर 8 येईल आणि m इज इक्वल टू 2 जर आपला आन्सर काय असेल 16 असं असणार आहे. तर कुठे दिसतंय का? तर ऑप्शन बी आपल्याला सांगतोय ऑप्शन बी चा आन्सर आपलं 16 असणार आहे. सो राईट डाऊन. आता अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू ऑफ 1/2.002 ब्रॅकेट स्क्वेअर आपल्याला काढायची आहे. लास्ट क्वेश्चन पर्यंत आपण सगळे इक्वेशन टँजंट इक्वेशन नॉर्मल अँगल बिटवीन द कर्व्स हे सगळे क्वेश्चन आपण बघितले होते. आता अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. तर मी तुम्हाला फॉर्म्युल्याने अजिबात सांगणार नाहीये. इथे आपण सोपी ट्रिक यूज करूया. तर आता नीट लक्ष देऊन बघा. आता 1/2.002 ऐवजी मी डायरेक्टली 1/2 घेतो फक्त आणि 1/2 चा स्क्वेअर करतो. तर मला आन्सर 4 भेटेल 1/4 विच इज नथिंग बट 0.25 असं भेटणार आहे. ओके. आता 0.25 मला हे 1/4 चा आन्सर भेटला. आता मी जर याची व्हॅल्यू थोडी एक्स्ट्रा मी म्हणजे काय डिनॉमिनेटर जर वाढवला 4 ऐवजी मी 5 घेतला तर 1/5 आपला काय असतो 0.2 असतो. म्हणजे डिनॉमिनेटर जर माझा वाढला तर माझा आन्सर कमी होत आहे. म्हणजे काय? माझा डिनॉमिनेटर जर 2 पेक्षा मोठा असेल तर येणारा जे आन्सर आहे ते माझं 0.2 पेक्षा कमी आन्सर भेटत आहे. म्हणजे काय? माझं जे आन्सर आता आहे अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू ते 0.25 पेक्षाही कमी असणार आहे. म्हणजे हा जो ऑप्शन आहे ना ऑप्शन बी तो पहिला एलिमिनेट झाला. का बरं? 0.25 पेक्षा हा मोठा आहे त्यामुळे तो एलिमिनेट केला. अजून कुणी आहे का? नाहीये. आता अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू काय माहिती का? की आपला हा जो आहे ना थोडासा आपण जो 0.002 ऍड केलाय त्याचा स्क्वेअर हा आपल्याला याच्यामध्ये ऍड करावा लागणार आहे. सॉरी ऍड नाही सबट्रॅक्ट करावं लागणार. आपली व्हॅल्यू कमी होते ना तर मग ती स्लाइटली कमी असणार आहे. खूप जास्त कमी अजिबात होत नाही. ऑप्शन मध्ये 0.2 पेक्षा एकदम स्लाइटली कमी कोणती व्हॅल्यू दिसते इथं बघूया. 0.2495 ही कमी आहे, थोडीशी कमी आहे. 2095 ही खूप कमी झाली आहे कारण 25 आणि 2095 खूप मोठा गॅप होतोय. 2392 ही पण खूप मोठा गॅप होतोय. म्हणजे जर 0.25 आणि 0.2495 मधला गॅप बघितला तर तो खूप छोटा गॅप आपल्याला दिसतोय. त्यामुळे आपण ऑप्शन ए इथे करेक्ट म्हणणार आहोत. आता नीट लक्षात घ्यावं की आपण काय केलंय. याच्यामध्ये आपण शॉर्टकट असा यूज केलाय की आपण अगोदर 0.002 साईडला काढून ठेवला, फक्त 2 घेतला, 1/4 चा आन्सर 0.25 आला. आपल्या एक असं लक्षात आलं की आपलं जे आन्सर असणार आहे 0.25 पेक्षा कमी असणार आहे, एकदम स्लाइटली कमी असणार आहे. आणि आलेल्या ऑप्शन पैकी फक्त आपल्याला ए असं दिसतोय की जो 0.2 पेक्षा एकदम छोटा कमी म्हणजे 0.0005 चा गॅप आहे. म्हणून आपण काय ऑप्शन करेक्ट केला? ऑप्शन ए करेक्ट केलेला आहे. तर पटकन लिहून घ्या. नाउ द नेक्स्ट क्वेश्चन इज द सरफेस एरिया ऑफ स्फेरिकल बॉल. आता आपल्याकडे हे सगळे वर्ड प्रॉब्लेम्स तयार झालेले आहेत. तो वर्ड प्रॉब्लेम्स आपण लाईन बाय लाईन वाचणार. जे गिव्हन आहे त्या अगोदर लिहून घेणार आणि जे काढायला विचारले आपण त्याच्यावरती विचार करणार. तर बघूया. द सरफेस एरिया म्हणजे आता सरफेस एरिया बद्दल बोललं जाते. कोणाचं? स्फेरिकल बॉल म्हणजे स्फिअर आहे. त्या स्फिअरचा आपण सरफेस एरियाचा फॉर्म्युला माहिती आहे का आपल्याला? तर माहिती आहे. एरिया ऑफ सरफेस एरिया ऑफ स्फिअर इज 4πr².
आता द सरफेस एरिया स्फेरिकल बॉल इज इंक्रीजिंग ऍट द रेट, म्हणजे सरफेस एरिया जर चेंज होत असेल, ए म्हणजे सरफेस एरिया ऑफ स्फिअर, आणि तो चेंज होते म्हणून आपण त्याला डी ए अपॉन डी टी ने डिनोट करणार, जो आपल्याला दिलेला आहे 4 पाय सेंटीमीटर स्क्वेअर पर सेकंड, हा आपल्याला दिलेला आहे. आता विचारले काय, द रेट ऍट विच द रेडियस इज इंक्रीजिंग, रेडियसला आपण आर ने डिनोट करतो आणि त्याचा रेट म्हणजे त्याचा चेंज काढायचा असेल तर त्याला आपण डी आर बाय डी टी ने डिनोट करतो, जो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. व्हेन द सरफेस एरिया इज, म्हणजे आपल्याला आता एरिया हा दिलेला आहे आणि एरियाची व्हॅल्यू काय दिली आहे 16 पाय सेंटीमीटर स्क्वेअर असं आपल्याला दिलेलं आहे. तर आपल्याला ऑप्शन खाली दिसत आहे की डी आर बाय डी टीचा आन्सर काय असेल. तर जेवढं दिलंय ना तेवढं आपण अप्लाय करूया. अगोदर ए इज द एरिया ऑफ स्फिअर, आपण इथे जर पुट केलं तर 4 पाय आर स्क्वेअर इज इक्वल टू 16 पाय आपल्याला भेटला. आर स्क्वेअर इज इक्वल टू 16 पाय आपण 4 पाय भेटला, पाय पाय गेट कॅन्सल आणि आर स्क्वेअर ची व्हॅल्यू माझी 4 आली. आर स्क्वेअर 4 असेल तर आर ची व्हॅल्यू माझी 2 आलेली आहे. आपण काय केलं बघा बरं का, एरिया इक्वल टू 65 दिलं तर मी डायरेक्टली 4 पाय आर स्क्वेअर टाकून आर ची व्हॅल्यू फाइंड आउट केली. आता त्याचा चेंज म्हणजे डी ए बाय डी टी मला पुढे दिलेला आहे. तर एरियाचा जो फॉर्म्युला आहे ना आपला ए इक्वल टू 4 पाय आर स्क्वेअर, आता याला आपण डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी करूया. का बरं, कारण क्वेश्चन मध्ये आपल्याला डी ए बाय डी टी ची व्हॅल्यू दिलेली आहे. मग डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी जर केलं तर ए चा डेरिव्हेटिव्ह डी ए बाय डी टी, 4 पाय कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्हच्या बाहेर आणि आर स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह आपला 2r डी आर बाय डी टी आलेला आहे. तर डी ए बाय डी टीचं आन्सर काय आपलं 4 पाय. तर आपण पुट करूया इकडे 4 पाय 2r डी आर बाय डी टी ऍज इट इज. हे 4 पाय कॅन्सल झाले, 2r इकडे मल्टिप्लाय इकडे 1 डिवाइड होईल, म्हणजे 1 अपॉन 2r इज इक्वल टू डी आर बाय डी टी आपला आन्सर आलाय. आणि आर ची व्हॅल्यू जर मी 2 इथे पुट केली तर आपला आन्सर 2 2 जार 4 इज इक्वल टू डी आर बाय डी टी. आणि डेसिमल मध्ये आपलं डी आर बाय डी टीचा आन्सर 1/4 म्हणजे 0.25 असं असणार आहे. तर ऑप्शन मध्ये कुठे दिसतंय का 0.25, तर कुठेच दिसत नाहीये. म्हणजे कदाचित ऑप्शन्स हे वेगळे असू शकतात. आपला आन्सर तर 0.25 आला आणि इकडे 0.25 कुठे दिसत नाहीये. पण मग आता बघूया आपण. मला तरी वाटतंय की ऑप्शन चुकीचे आले, कारण आपण जेवढं काही काम केलंय ते आपण एकदम व्यवस्थित आणि एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला मी समजून पण सांगितलंय. तर कदाचित कधी कधी ऑप्शन चुकीचे असू शकतात बरं का. ऑप्शन जर चुकीचे असेल तर तिथे आपल्याला बोनस मार्क भेटतात. तर एकदा आपण परत चेक करूया कुठे काही चुकलंय का. आरची व्हॅल्यू 2 डी ए बाय डी टी, नाही सगळं आपलं करेक्ट आहे. नक्कीच ऑप्शन्स मध्ये आपल्याला कुठेतरी 0.25 पाहिजे होते, जे आलेलं नाहीये. त्यामुळे आपले ऑप्शन्स रॉंग आहेत. त्यामुळे हा आपला बोनस क्वेश्चन आपण इथे असाही म्हणू शकतो. तुम्हाला कळलं असेल तर पटकन लिहून घ्या. आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. Now the next question is the rate of change of the volume of sphere with respect to its surface area when radius is 5 meter. आता हा क्वेश्चन आहे ना बघूनच काही जणांनी डायरेक्टली स्किप केलं असणार आहे. पण जर क्वेश्चन समजून घेतला, आपल्याला त्याचा डेरिव्हेटिव्ह कळला की हा क्वेश्चन एकदम इझी आहे. आता नीट लक्ष देऊन बघा. स्फिअरच्या सगळ्या गोष्टी होता इथे. आता स्फिअरचा व्हॉल्यूम आपल्याला माहिती आहे, व्हॉल्यूम ऑफ स्फिअर इज इक्वल टू 4/3 पाय आर क्यूब, हा व्हॉल्यूम स्फिअरचा फॉर्म्युला असतो. आणि सरफेस एरिया त्याचाच आपल्याकडे माहिती आहे फॉर्म्युला आपला 4 पाय आर स्क्वेअर असतो. तर रेट ऑफ चेंज ऑफ व्हॉल्यूम ऑफ स्फिअर म्हणजे डीव्ही विथ रिस्पेक्ट टू इट्स सरफेस एरिया म्हणजे डी ए आपल्याला हा विचारलेला आहे. म्हणजे आता आपण डेरिव्हेटिव्ह पॅरामेट्रिक फंक्शन्स हे इथे यूज करूया. व्ही फंक्शन आरचं आहे, ए पण फंक्शन आरचं आहे. तर आपण इथे डीव्ही अपॉन डी आर काढणार आणि डिनॉमिनेटरला डी ए अपॉन डी आर फाइंड करणार. तर व्हॉल्यूमला आपण डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू आर केलं तर न्यूमरेटरला 4/3 पाय हा डिनॉमिनेट कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्हच्या बाहेर, आर क्यूबचा डेरिव्हेटिव्ह 3r स्क्वेअर इंटू डी आर बाय डी टी आपण असं लिहू शकतो अपॉन एरियाला पण डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी जर केलं तर 4 पाय आणि आर स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2r इंटू डी आर बाय डी टी आपण असं करू शकतो. आता कॅन्सल काय काय होतं इथे बघूया. 4 गेट कॅन्सल, हा 3 कॅन्सल झाला, पाय पाय कॅन्सल झाला, अजून काय होतंय का एक आर कॅन्सल झाला, डी आर बाय डी टी कॅन्सल झाला आणि फायनल फक्त आपला r अपॉन 2 उरलाय. आता फक्त क्वेश्चन मध्ये बघूया रेडियस, डायरेक्टली रेडियस पण दिली आहे. मग r ची व्हॅल्यू जर 5 इथे पुट केली
तर आपला आन्सर 5/2 असणार आहे. मग बघा बरं कुठे दिसतोय का ऑप्शन मध्ये आपल्याला 5/2. सो ऑप्शन ए इज करेक्ट. ओके, एकदम सिंपल आणि छोटा क्वेश्चन होता. आता नेक्स्ट क्वेश्चन जो आहे ना तो खूप जणांना सिंपल वाटतो आणि खरंच खूप सिंपल क्वेश्चन आहे. डिस्प्लेसमेंट आपल्याला दिलेली असते आणि त्याचा डिस्प्लेसमेंटचा आपण एकदा डेरिव्हेटिव्ह काढला की व्हेलॉसिटी, नंतर डेरिव्हेटिव्ह काढला की ऍक्सेलरेशन आणि त्या व्हॅल्यू आपल्याला इथे दिलेल्या असतात. एकदम इझी क्वेश्चन आहे, पटकन सॉल्व्ह करून टाकूया. तर आपल्याला डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन काय दिलं, एस इज इक्वल टू AT स्क्वेअर प्लस BT प्लस सी इक्वेशन आपल्याला दिले. आता हे मी तिकडे बघत पण नाही, मी डायरेक्टली काय करतो, व्हेलॉसिटी ऍक्सेलरेशन सगळं काढून घेतो. तर व्हेलॉसिटी इज अ डेरिव्हेटिव्ह ऑफ एस, म्हणजे आपण इथे डेरिव्हेटिव्ह काढला तर आपल्याला भेटेल 2AT प्लस बी. ही माझी व्हेलॉसिटी झाली आणि ऍक्सेलरेशन मी परत डिफरन्शिएट जर याला केलं तर मला ऍक्सेलरेशन 2A असं भेटलेलं आहे. आता हे ए ला आपण कॅपिटल लेटर मध्ये लिहूया, कॅपिटल ए इज अ ऍक्सेलरेशन, आपल्या इथे कन्फ्युजन व्हायला नको म्हणून. तर आता बघूया क्वेश्चन मध्ये ऍक्सेलरेशन 10 मीटर दिलंय, मग ए ची व्हॅल्यू मी 10 टाकतो, इकडे 2A, तर आपल्याला डायरेक्टली ए ची व्हॅल्यू किती भेटली, 10/2, आपल्याला 5 आन्सर भेटलेलं आहे. म्हणजे ऍक्सेलरेशन आपल्याला 5 भेटलंय. आता व्हेलॉसिटी आफ्टर 2 सेकंड इज 30 मीटर पर सेकंड आपल्याला दिलेली आहे. मग आता व्हेलॉसिटीच इक्वेशन आहे का आपल्याकडे, या इक्वेशन मध्ये व्हेलॉसिटी आपल्याला 2 सेकंड नंतर 30 दिली, म्हणजे व्हेलॉसिटी 30 इज इक्वल टू 2A. मी टी ची व्हॅल्यू आता इथे काय टाकणार, 2 सेकंड म्हणजे 2 टाकणार प्लस बी. या इक्वेशन मधनं ए ची व्हॅल्यू जी 5 आली ती जर इथे पुट केली तर 30 इज इक्वल टू 2 2 जार 4 आणि 5 जर टाकला तर 4 5 जार 20 प्लस बी आपल्याला भेटेल. आणि बी आपल्याला 30 मायनस 20 जर केला तर बी ची व्हॅल्यू आपल्याला 10 भेटलेली आहे. आता डिस्प्लेसमेंट पण दिलेली असते आपल्याला, डिस्प्लेसमेंट आफ्टर 1 सेकंड इज 20 मीटर. मग आपण आता काय करूया, या अगोदर ए आणि बी ची व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये पुट करूया, याला इक्वेशन 1 म्हणूया. तर एस इज इक्वल टू ए ची व्हॅल्यू 5, तर मला 5t स्क्वेअर भेटला, बी ची व्हॅल्यू 10 तर प्लस 10t प्लस सी. माझ्याकडे इक्वेशन तयार आहे. आता डिस्प्लेसमेंट आफ्टर 1 सेकंड आपल्याला 20 दिली आहे, तर एस ची व्हॅल्यू 20 इज इक्वल टू टी ची व्हॅल्यू आपण 1 टाकणार, 5 × 1 स्क्वेअर इज 5 प्लस 10 प्लस सी, 10 प्लस 5 15, इकडे आला मायनस 15, 20 मायनस 15, आपल्याला सी इज इक्वल टू डायरेक्टली 5 भेटलेलं आहे. तर दिलेल्या ऑप्शन पैकी कोणता ऑप्शन हे इक्वेशन सॅटिस्फाय करतो आपण ते बघूया. आता फर्स्ट ऑप्शन आहे ए प्लस सी इज इक्वल टू 2B. आता ए प्लस सी म्हणजे ए प्लस सी आपलं 5 प्लस 5 10 झाला आणि बी ला जर 2 ने मल्टिप्लाय केलं तर 20 होतो. 10 इज नॉट इक्वल टू 20, म्हणजे ऑप्शन ए आपला चुकीचा आहे. मग आता बी ऑप्शन बघूया बरं, ए प्लस सी इज इक्वल टू बी. ए प्लस सी म्हणजे 5 प्लस 5 10, तोच आपला बी आहे, म्हणजे आपल्याला ऑप्शन इथे बी भेटलेला आहे. ओके, राईट डाऊन फास्ट. नाउ अगेन द नेक्स्ट क्वेश्चन इज ऑफ अप्रॉक्सिमेशन. आता अप्रॉक्सिमेशन व्हॅल्यू आपल्याला कॉस 59 डिग्री 30 मिनिट्स काढायची आहे. तर आपण तिथे एक्झॅक्टली आपल्याला जो अँगल माहिती आहे तो घेत असतो. मग 59 डिग्री 30 मिनिटच्या आसपासचा कोणता अँगल माहिती आहे आपल्याला, तर 60 डिग्रीचा माहिती आहे. मग आपण आता कॉस 60 डिग्रीची व्हॅल्यू अगोदर काढूया. कॉस 60 डिग्री आपला 1/2 असतो, विच इज 0.5, 0 0 असं आपण लिहून घेऊया. आता कॉसचा जर ग्राफ बघितला ना आपण तर नीट लक्ष देऊन बघा. परत इथे आपण फॉर्म्युला काही यूज करणार नाहीये, फक्त ग्राफिकली आणि थोडंसं आपण कॉमन सेन्स आपण हा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. आता कॉसची 0 व्हॅल्यू 1 असते आणि इकडे तो ग्राफ आपला डिक्रीजिंग वे मध्ये असा आलेला असतो. आता 1/2 60 ला म्हणजे आता कुठेतरी ते 60 असेल, 60 डिग्री, तर त्याची व्हॅल्यू काय असते 1/2 आपल्याला भेटते, म्हणजे 0.5 आपल्याला आलेली असते. आता 59 डिग्री 30 मिनिट म्हणजे 60 पेक्षा कमी आहे. 60 पेक्षा कमी म्हणजे थोडंसं जर इकडे असेल तर त्याची आउटपुट आपल्या इकडे असणार आहे, आणि हे आउटपुट जर इकडे असेल ना तर ही व्हॅल्यू 1/2, म्हणजे आपण इकडे वायक्स ला मेजर करत असतो. 1/2 जर इथं असेल 0.5, तर ही जी व्हॅल्यू आहे 60 डिग्री पेक्षा कमी, तर ती एक्झॅक्टली आपली इथं या पॉइंटला आलेली असेल, जी व्हॅल्यू 60 डिग्री पेक्षा आपली आता काय असणार आहे, मोठी असणार आहे. म्हणजे 60 डिग्री पेक्षा आपण जर अँगल कमी केला तर येणारी जी वायची व्हॅल्यू म्हणजे कॉसची जी व्हॅल्यू आहे आता ती 0.5 पेक्षा मोठी असणार आहे. 0.5 पेक्षा मोठे आपल्या आता कोणत्या व्हॅल्यू दिसत आहे बरं, सगळ्याच व्हॅल्यू आपल्याला 0.5 पेक्षा मोठे दिसत आहे. पण परत मी तुम्हाला काय सांगितलंय, छोटासा चेंज, आपण
59 डिग्री म्हणजे आपण एकदम छोटासा चेंज त्याच्यामध्ये करतोय, तर एनर्जी व्हॅल्यू ती 1/2 ची 0.5 पेक्षा क्वचित एकदम छोटासा काहीतरी ते आपल्याला काय करायला लागेल, वाढवावी लागेल. आता 0.5 पेक्षा मोठीची छोटी व्हॅल्यू कोणती वाढली बरं? ही खूप मोठी वाढली, 1676, 256 या सगळ्या व्हॅल्यू खूप मोठ्या आहे. फक्त ही व्हॅल्यू 0.76 ने थोडीशी मोठी वाढलेली आहे. त्यामुळे आपण काही न डोकं लावता डायरेक्टली ऑप्शन ए करेक्ट करूया. का बरं? कारण की आपल्याला 0.5 पेक्षा स्लाइटली ग्रेटर व्हॅल्यू पाहिजे होती, जी ऑप्शन ए आपल्याला सांगते. आय होप यू अंडरस्टँड. राईट डाऊन फास्ट. आता या क्वेश्चन मध्ये आपल्याला परत अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू काढायला विचारली आहे, तर हा क्वेश्चन आपण आता कशाने सॉल्व्ह करूया? एक क्वेश्चन तरी आपण आपल्या डेफिनेशनने सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करूया. तर आता आपल्याला एफ ऑफ एक्स हा क्यूब रूट ऑफ एक्स घ्यावा लागेल. का बरं? कारण की आता क्यूब रूट ऑफ 64.04 चा आपल्याला आन्सर काढायचा आहे. क्यूब रूट ऑफ एक्स म्हणजे पॉवर आपला x⁻1/3 येतो. आता लगेच आपण याचा डेरिव्हेटिव्ह काढूया. एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू, बाय युजिंग पॉवर रूल, 1/3 पुढे x⁻1/3 - 1 आपल्याला आन्सर भेटेल 1/3 x टू द पॉवर. 1/3 - 1 जर केला तर तो -2/3 होईल. इथे -2/3 आला, 1 - 3 -2/3 करेक्ट. आणि आपला आन्सर 1/3 × x⁻2/3 आपल्याला भेटलेला आहे. तर ही जी व्हॅल्यू आहे ना क्यूब रूट मध्ये 64.04, त्याला आपण a प्लस h असं कन्सिडर करत असतो. म्हणजे a प्लस h आपला 64.04 झाला, तर आपण याला a च्या व्हॅल्यूला 64 असं लिहून घेणार आणि h आपण 0.04 असं लिहून घेणार. का बरं? h हा एकदम स्मॉल चेंज असतो, जो आपण 0.04 आता घेतलेला आहे. तर सगळ्यात महत्वाचा म्हणजे आता इथे आपला फॉर्म्युला असतो. अगोदर आपण एफ ऑफ ए आणि एफ डॅश ऑफ ए काढून घेऊया. म्हणजे ए ची व्हॅल्यू या दोघांमध्ये जर पुट केली तर एफ ऑफ ए इज इक्वल टू, म्हणजे क्यूब रूट ऑफ ए म्हणजे 64, तर क्यूब रूट ऑफ 64 चा आपला आन्सर काय येतं? 4 येतं. आणि एफ डॅश ऑफ ए चा पण आपण आन्सर काढून घेऊया. एफ डॅश ऑफ ए म्हणजे काय? डेरिव्हेटिव्ह मध्ये आता एक्स च्या व्हॅल्यू ऐवजी काय टाकणार आपण? 64 टाकणार आहोत. म्हणजे इथे आपण 1/3 × 64⁻²/3 आपल्याला आता आन्सर काढायचा आहे. तर आपण थोडं सिम्प्लिफाय पण करून घेऊ शकतो. नीट लक्ष देऊन बघा मी कसं सिम्प्लिफाय करतो ते. आता एफ डॅश ऑफ ए इज इक्वल टू 1/3 × आता जो हा पॉवरचा खेळ आहे ना, तो मी तुम्हाला शिकवतो आपण कसा पॉवर सोबत खेळू शकतो. आता हा जो 64 आहे त्याचा पॉवर मी अगोदर 1/3 घेतो आणि त्या दोघांच्या पॉवरचा काय करतो? स्क्वेअर करतो. का बरं? पॉवरचं मल्टिप्लिकेशन असतं. 2 × 1/3 2/3 भेटतो. पण आता मी हे जे केलं ना, हे का बरं सोपं आहे त्याचा नीट समजून घ्या. आपल्याला माहिती आहे 64 चा क्यूब रूट हा 4 असतो. म्हणजे 1/3 × या ब्रॅकेटला मला 4 भेटला. का बरं? 64 चा क्यूब रूट 4 आणि त्याचा स्क्वेअर. आता 4 चा स्क्वेअर किती येतो? 4 चा स्क्वेअर आपला 16 आणि 16 3 = 48. म्हणजे मला इथे आन्सर भेटलं 1/48. आता आपण पुढे जाऊया फॉर्म्युल्याकडे. तर आपला फॉर्म्युला असा आहे, एफ ऑफ a plus h is approximately equal to f of a plus h into f dash of a. आता सगळ्या व्हॅल्यू आपण याच्यामध्ये पुट करूया. तर f of a ची व्हॅल्यू आपली 4 आली आहे, प्लस h ची व्हॅल्यू आपण काय घेतली? 0.04. म्हणजे इथे मी 0.04 लिहून घेतो, किंवा 0.04 लिहिण्याऐवजी मी याला 4/100 असं पण लिहू शकतो. 2 डेसिमल खाली आले तर आपण त्याला 100 असं लिहून घेत असतो. आणि एफ डॅश ऑफ ए चा आन्सर आपलं इंटू 1/48 असं आलेलं आहे. 4 प्लस आता 4 ने डायरेक्टली याला डिवाइड होत आहे. म्हणजे इथे मी 1/100 इंटू 1/12 असं लिहून घेणार. आता इथे आपण 12 ने 1 ला डिवाइड करतोय. मग आता साईडला इथे कुठेतरी मी इकडेच करूया बरं. इकडे बाहेर 12, इकडे 1 आपण असं करून घेऊया. आता डिवाइड तर होत नाही, त्यामुळे आपण काय घेतो? डेसिमल पॉईंट. इकडे 0, अजूनही डिवाइड होत नाहीये. इकडे एक 0, वरती एक 0. आता 12 8 जार 96 म्हणजे ते 4 उरला. आता ऑप्शन मध्ये आपण नीट ऑब्झर्व करूया. मला 4 प्लस पुढे काहीतरी ऍड करायचं आहे. आपल्याला पहिलाच नंबर काय भेटला? 8. तर इथे 4 आहे, इथे 7 आहे, इथे 6 आहे, इथे 8 दिसतोय. म्हणजे माझा ऑप्शन कोणता करेक्ट असणार आहे? ऑप्शन सी करेक्ट असणार आहे. मी पुढे सॉल्व्ह करण्याचा प्रयत्नही करत नाहीये. अशा पद्धतीने आपण हे काय करू शकतो? अटेम्प्ट करू शकतो.
तर मी हा एक क्वेश्चन आपण आपल्या डेफिनेशनच्या वेने शिकवलाय, या वेने तुम्ही सॉल्व्ह करू शकता. राईट डाऊन फास्ट. तर आपण सगळे एक्झाम्पल जवळपास इक्वेशन ऑफ टँजंट, अप्रॉक्सिमेशन, डेरिव्हेटिव्ह ऑफ रेट मेजर, याचे सगळे एक्झाम्पल आपण जवळपास कव्हर केलेले आहेत 2025 चे. आता राहिले कोणते आपले एक्झाम्पल्स, तर मॅक्सिमम मिनिमा, इन्क्रीजिंग डिक्रीजिंग, रोल्स थेरम आणि लॅग्रेंजेस मीन व्हॅल्यू थेरमचे राहिलेले आहेत, जे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कव्हर करूया. फक्त मला तुम्हाला सर्वांना एक विनंती असेल, तर व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. चला तर थांबूया. थँक्यू.